काही वेळापूर्वी ज्यावेळेला शंखनिनाद झालेला होता त्यावेळेला हे मान्यवर, हे राम भक्त उठून उभे राहिलेले होते। हा शंखनिनाद दर्शवतो तो म्हणजे शुभ कार्य सुरू होतंय। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ज्या वेळेला आपण कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असतो त्यावेळेला शंखनिनाद केला जातो। 1 वर्ष 9 महिन्यांआधी हा शंखनिनाद जो आहे तो ऐकायला मिळालेला होता। सर्वजण अक्षरशः भारावून गेलेले होते। रामलल्लाचं रूप हे डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं। आणि आता रामलल्लाची पूजा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत या गर्भगृहातून बाहेर आलेले आहेत। जय श्रीराम हा एकच नारा आज अयोध्या नगरीमध्ये आसमंतामध्ये दुमदुमतोय। बरोबर 30 ते 35 मिनिटं आता राहिलेली आहेत। जो शुभमुहूर्त सुरू होणार आहे त्या शुभमुहूर्तावर धर्मध्वजारोहण केलं जाणार आहे। हे मंदिर देखणं, या मंदिराच्या स्थापत्य कलेनं सर्वांनाच भुरळ घातलेली आहे। 3 मजली हे मंदिर जे आहे ते तयार करण्यात आलंय। या मंदिराची लांबी जी आहे ती जवळपास 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट इतकी आहे। हे मंदिर 3 मजली आहे। प्रत्येक मजल्याची उंची जवळपास 20 फूट आहे। मंदिरामध्ये एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत। मुख्य गाभाऱ्यामध्ये रामलल्ला विराजमान आहेत। पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार आहे। ज्या ठिकाणी ही दृश्य जी आहेत ती आपण पाहताय याच ठिकाणी येत सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला पूजा अर्चा केली, आरती केली, दर्शन घेतलं। या मंदिरामध्ये 5 मंडप आहेत। नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप। खांब आणि भिंतींवर देवी देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून पूर्व दिशेकडे मंदिरामध्ये प्रवेश करता येतो। रामलल्लाची ही सुंदर मूर्ती जी डोळ्यात साठवून ठेवावी अशी आहे। रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा ज्यावेळेला झालेला होता त्यावेळेला रामलल्लाची पहिली झलक पाहिल्यानंतर डोळ्याच्या कडा या अक्षरशः पाणावलेल्या होत्या। हे सुंदर रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवावं हीच प्रत्येक रामभक्ताची इच्छा होती। एक मोठा काळ गेला राम मंदिर उभं राहण्यासाठी। तो संघर्ष रामभक्तांनी पाहिलेला आहे। सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तो म्हणजे मोदींच्याच कार्यकाळात। राम मंदिराची पायाभरणी केली गेली ती सुद्धा मोदींच्याच कार्यकाळात। रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली गेली तीही मोदींच्याच कार्यकाळात। आणि आज ज्या वेळेला हे मंदिर पूर्णपणे बनून तयार होत आहे त्यावेळेला धर्मध्वजारोहण करत हे मंदिर पूर्ण झालेलं आहे हा संदेशही दिला जातोय तो म्हणजे पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात। अभूतपूर्व ऐतिहासिक सुवर्ण असा हा सोहळा, हा दिवस, हा क्षण आज प्रत्येक देशवासीय आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवतोय। ज्यावेळेला धर्मध्वजारोहण होईल त्यावेळेला शंखनिनाद केला जाईल आणि प्रत्येकाचे डोळे हे फक्त ध्वजाकडेच असतील। तो ध्वज जो एकतेचा, समतेचा, ताकदीचा संदेश देणारा असेल। हा संदेश देणारा असेल की प्रभू श्रीराम यांचं आता वास्तव्य याच ठिकाणी असणार आहे। त्यांचं मंदिर हे बनून तयार झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ज्यावेळेला सुरू झाला त्यावेळेला त्यांच्यावर फुलांची पुष्पवृष्टी जी आहे, वर्षाव जो आहे तो करण्यात आलेला होता। भारतीय स्थापत्य कलेचा अगदी अद्वितीय असा नमुना म्हणजे हे मंदिर म्हणावं लागेल। स्थापत्य शैलीमधल्या शिखरावर धर्मध्वज फडकणार आहे। या धर्मध्वजाची सुद्धा फार वेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि पूर्ण विचारांती साधू महंत यांचं मार्गदर्शन घेत धर्मध्वज बनवण्यात आलेला आहे। 1 वर्ष 9 महिन्यांआधी जो जल्लोष, जो उत्साह, जो आनंद या अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळत होता तोच आनंद, तोच उत्साह, तोच जल्लोष आजही या ठिकाणी पाहायला मिळतोय। सरसंघचालक मोहन भागवत हे 2 दिवसांपासून अयोध्या नगरीमध्ये
आलेले होते। या संपूर्ण तयारीवर त्यांचं बारीक लक्ष होतं। तर राम मंदिराची ही दृश्य आपण पाहतोय। 22 जानेवारी 2024चा तो दिवस ऐतिहासिक असा हा दिवस होता, ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना या मंदिरात झालेली होती। रामलल्ला विराजमान झालेले होते आणि आता याच हे राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, राम मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि त्याचाच संकेत देण्यासाठी किंवा ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणूनच आता या ठिकाणी धर्मध्वजारोहण केलं जाणार आहे, ज्यासाठी साधू महंतांची विशेष उपस्थिती आपण पाहतोय। 8000 विशेष निमंत्रित आहेत। या सोहळ्यासाठी ते या राम मंदिराच्या परिसरात उपस्थित आहेत। तारीख आजची जी निवडली गेलेली आहे ती फार खास म्हणावी लागेल। मुहूर्त तर आहेच, मात्र राम मंदिराशी 6, 9, 5, 22 आणि 25 या तारखांचा मोठा संबंध आहे। या तारखा ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीदार ठरल्यात। थोडंसं मागे जाऊयात। 6 डिसेंबर 1992ला कारसेवकांनी राम मंदिर संकुलामध्ये भगवा ध्वज फडकावलेला होता। 9 नोव्हेंबर 2019ला सुप्रीम कोर्टात राम मंदिर वादावर निकाल दिला गेला। 5 ऑगस्ट 2020ला मोदींनी राम मंदिराची पायाभरणी केली। 22 जानेवारी 2024ला मोदींनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली आणि आज 25 नोव्हेंबर 2025ला धर्मध्वजारोहण करून संपूर्ण राम मंदिराचं लोकार्पण केलं जात आहे।